सत्य असेल तेच दिसेल। सोलापूर जिल्हा परिषद अंतर्गत हत्तूर गटातून लक्ष्मी रतिकांत पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार रतिकांत पाटील तसेच शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमर पाटील उपस्थित होते। उमेदवारी अर्ज दाखल करताना कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। हत्तूर गटाच्या विकासासाठी कटिबद्ध राहून नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। अमर पाटील, दक्षिण सोलापूर विधानसभामध्ये आमच्याकडे 3 गट आहेत। हत्तूर जिप गट मध्ये सौ माझे मातोश्री सौ लक्ष्मी काकू, लक्ष्मी आमचे आईसाहेब आहेत, लक्ष्मी रतिकांत पाटील उमेदवार आहेत। आणि खाली पंचायत समितीला, हत्तूर पंचायत समितीला सरपंच आमचे नरसोबा दिंडोरेजी आहेत। आणि तिकडे औराद पंचायत समितीला आमचे परमेश्वर शिंदे आहेत, माजी सरपंच। असे आम्ही चांगलं पॅनल केलेलं आहे, अभ्यासू उमेदवार दिलेले आहेत। आणि मी स्वतः 2017ला जिल्हा परिषद सदस्यमध्ये असताना कोट्यावधीचं कामं केलेलं आहे जिल्हा परिषद गटामध्ये आणि दक्षिण तालुक्यामध्ये। आमचे वडील माजी आमदार रतिकांत पाटील साहेब देखील दक्षिण तालुक्यामध्ये वीज असो, रस्ते असो, पाणी असो, असं सर्व क्षेत्रामध्ये कोट्यावधी निधी देऊन विकास कामं केलेले आहे। आणि आमचा हा शिवसेनाचा बालेकिल्ला आहे, संपूर्ण दक्षिण सोलापूर असू दे किंवा आमचा हत्तूर गट असू दे। आणि मंद्रुप गटामध्ये आमचे उपतालुका प्रमुख असलेले संतोष बरुरे यांचे मंडळी उभारलेले आहेत, बरुरे ताई। आणि झडपी गटामध्ये आमच्या भंडरकोटा झडपी गटामध्ये संगोळगी साहेब आहेत। अशा सर्व ठिकाणी आम्ही स्वतंत्र उमेदवार दिलेले आहे, स्वबळावर आम्ही तयारी केलेली आहे। शिवसेना पक्षाच्या वतीनं आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा आशीर्वाद घेऊन आम्ही दक्षिण सोलापूरमध्ये सर्व जनतेचा आशीर्वाद घेऊन शिवसैनिकांच्या सहकार्यानं 100% भगवा फडकून दाखवतो, असं ग्वाही सर्व शिवसैनिकांच्या वतीनं आम्ही व्यक्त करतो। आणि सर्व नागरिकांना, मतदार बंधूंना विनंती करतो की आमचं शिवसेना अतिशय चांगलं पॅनल आम्ही दिलेलं आहे। उच्च शिक्षित उमेदवार दिलेले आहेत, अभ्यासू उमेदवार दिले आहोत, ज्यांना मंत्रालयाचं असू दे, जिल्हा परिषदचे कामकाज त्यांना फार मोठा अनुभव आहे, असे चांगले उमेदवार आम्ही दिलेले आहेत। सर्वांनी, सर्व मतदार बंधू भगिनींना, सर्व ज्येष्ठ नागरिकांना विनंती, आम्ही सत्तेमध्ये मित्रपक्ष असले तरी विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढत आहोत। कोणावर टीका करणार नाही, फक्त विकासच्या कामाच्या माध्यमातून उत्तर देणार आहे सर्वांना, असं मी ग्वाही देतो सर्वांना। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.